गुड मॉर्निंग फ्रेंड. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की जसं आपण मागे बघितलं बिझनेससाठी तर स्टार्टअप किंवा ह्या सगळ्या गोष्टीसाठी. आज कसं आहे की मोस्टली जो मला पण कधी कधी प्रश्न पडतो की ज्यांच्याकडे पैसे नसतात, ओके, पैसे नाही आहेत पण तरी पण व्यवसाय करायचा आहे, स्टार्टअप करायचं आहे, तर अशा कुठल्या गोष्टीबद्दल काम करू शकतात. तर त्याच्यासाठी माझं एकच उदाहरण राहील की जर तुम्हाला बिझनेस शोधायचे असेल तर पहिली तुमच्या जवळच्या जेवढ्या MIDC आहेत, ओके, इंडस्ट्रीयल जे झोन आहेत तिथे पहिले जावा. प्रत्येक फॅक्टरीला बघा जवळून काय चालतं आहे, एक आठवडाभर तो एक एक्सपिरियन्स घ्या. ओके, काय काय सगळ्या गोष्टी आहेत, तुमच्या जवळच्या बाजारपेठ बघा, तुमच्या बाजारपेठामध्ये काय प्रोडक्ट भेटतात काय नाही भेटत, ऑब्झर्वेशन करा. ओके, त्याच्यानंतर तिसरी गोष्ट काही आहे की लोकांचे संभाषण ऐकायला सुरुवात करा. ओके, जे जवळचे आहेत किंवा काय नवीन नवीन ज्या गोष्टी येतात त्या तुम्हाला न्यूजपेपरने समजणार आहे, कुठे काय लॉन्च झालं आहे, काय रेट बदलतोय. म्हणजे सुरुवात काय की तुमची पहिली आवड निर्माण करा. तुम्हाला कुठल्या फॅक्टरी किंवा कुठलं प्रोडक्ट बघताना काय गोष्टी आवडल्या त्याच्यामधल्या हे नमूद करायला सुरुवात करा. कुठे जास्त वेळ तुम्ही थांबलात आणि बघितलात आणि ऑब्झर्व केलात, तुम्ही चर्चा करा त्या लोकांशी. जर भेटायला तुम्हाला मिळत आहे तर बाबा तिथे जायला शिका. ओके, म्हणजे त्यांना व्हिजिट करायला शिका. तिथे जर तुम्हाला काही काम करायला भेटतं आहे, म्हणजे एखादं काम आवडलं असेल किंवा सगळ्या गोष्टी, तर तिथे तुम्हाला काही संधी मिळते आहे का की त्यांच्याबरोबर जोडून काही काम करता येईल का, त्या गोष्टीसाठी बघा. जेणेकरून बघा कसं आहे, बहुतेक वेळा असं बघण्यात येतं आणि भरपूर जणांनी सांगितलं आहे सुद्धा की का आपण मागे आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी, कारण आपली आवड आहे ना, जे आपल्याला आवडतं त्याच्या पाठीमागे आपण जास्त लक्ष केंद्रित करत नाही. लक्ष केंद्र कशामध्ये करतो, जे मार्केटमध्ये चालतं आहे आणि जे आपल्याला येत नाही पण त्याच्यावरून तरी ठोसून 5 वाजता उठून अभ्यास करायला सुरुवात कर. मी हे म्हणत नाही आहे की कुणी अभ्यास करायचा नाही आहे, अभ्यास सगळ्यांनी करायचं. शिक्षण सर्वात इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घ्या. मग ते कुठल्याही प्रकारचं शिक्षण असू दे. ओके, जे आपलं एक 15वी म्हणा किंवा तुमचे PhD पर्यंत जे काही शिक्षण आहेत ना, हे सर्वात इम्पॉर्टंट आहेत. पण त्याच्याच बरोबर तुम्ही तुमची आवडसुद्धा जोपासणं गरजेचं आहे. स्वप्न बघणं गरजेचं आहे. ते स्वप्न जे काय दिसतं ते प्रॅक्टिकलमध्ये होण्यासाठी ते लेखी लिहिणं गरजेचं आहे. त्याच्या रिलेटेड ज्या काय सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत त्या शोधणं गरजेचं आहे. काय महत्त्वाचं आहे काय आहे, म्हणजे तुम्हाला स्टार्टपासून ते एंडपर्यंत सगळ्या गोष्टी माहिती होतील. अशा पद्धतीने ज्यावेळी तुम्ही त्याच्या पाठीमागे लागाल ना, इनडायरेक्टली तुम्हाला तुमचं शिक्षणसुद्धा भरपूर आवडायला लागेल आणि त्यावेळी तुम्हाला हे पण समजेल की शिक्षण किती महत्त्वाचं आहे. शिक्षण हे असं आहे बघा, आता तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये शिका, आर्ट्स शिका, कॉमर्स शिका, सायन्स शिका, डिपेंड नाही, म्हणजे सायन्स शिकलात तरच तुम्ही मोठे बिझनेसमॅन व्हाल किंवा आर्ट्समध्ये शिकलात तर काही होणार नाही, किंवा टेक्निकल कोर्स असेल, IT होल्डर असेल तर तो बिझनेसमॅन होणार नाही, असं काही नाही. इवन 10वी नापास असेल तर तो बिझनेसमॅन होणार नाही, असं काही नाही आहे. ओके, कुठलीही गोष्ट जी सातत्याने तुम्ही करता, ज्याच्यामध्ये तुम्ही 100% तुम्हाला संपूर्ण नॉलेज या सगळ्या गोष्टी आहेत, मग तिथे पैसा नसला तरी तो तुम्ही बिझनेसमध्ये अपग्रेड करू शकता. कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो, एखाद्याला कन्सल्ट करणं, एखाद्याला सल्ला देणं, चांगला सल्ला देणं पुराव्यासहित हे लक्षात घ्या. असाच सल्ला कोणीही देऊ शकतो. तो आपण चाय पिताना सुद्धा एकामेकावर टपरीच्या वरती बोलताना देत असतो. जे की आपण म्हणतात ना, कधी कायद्याचं पुस्तक वाचलेलं नसतं, कधी त्या फायनान्शियल बजेटमध्ये काय बजेट कसं चालतं काय चालतं ते त्याला माहिती नसणार, GDP रेट काय माहिती नसेल, रेपो रेट काय माहिती नसेल, कंपाऊंड इंटरेस्ट रेट काय माहिती नसेल, तरी इकॉनॉमिक्सबद्दल भरपूर नॉलेज सांगण्यामध्ये तो असणार. कशावरून? ते एका पेपरमध्ये एक नोट वाचली म्हणून, किंवा त्या एका व्हिडिओमध्ये त्या गोष्टी तर्कवितर्क न करता घेतली म्हणून. हे कधी पण लक्षात घ्या, अशा गोष्टीपासून लांब राहा. तुम्ही कुठली पण गोष्ट, भले हा व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला वाटतं की नाही मी बरोबर बोलतोय, तर नाही, तुम्ही चुकीच्या अँगलने पण शोधायला सुरुवात करा. हे त्यावेळी तुमच्या माझ्या प्रत्येक गोष्टी तुम्ही तर्कवितर्काने ज्यावेळी स्वीकाराल त्यावेळी ते इम्प्लिमेंट होतील. हे कधी पण लक्षात घ्या. असंच बघू नका की जसं मी बोलतोय आणि तशा पद्धतीने तुमच्या इम्प्लिमेंट झालं ना, त्याला हार्डवर्कसुद्धा आहे. ओके, तर आज आपण जो डिस्कस करतोय की पैसे नसताना बिझनेस कुठला करायचा, तर पहिलं मी तुम्हाला सांगितलं मार्केट बघा, इंडस्ट्रीयल व्हिजिट करा. ओके, ह्या 2 गोष्टी झाली. त्याच्यानंतर स्कूल्स आहेत, जेवढे स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, तिथे थोडाफार वेळ खर्च करा. तुमचा ट्रान्सपोर्ट लाईन असेल त्याच्यावरती खर्च करा. हॉटेल लाईनचे बिझनेस असेल त्याच्यावरती खर्च करा. कपड्याचा बिझनेस असेल तिथे थोडंसं स्टडी करा. बघा तुमच्या भाग काय आहे, कारण तुम्ही तुमचं शिक्षण अर्धवट सोडून बिझनेसकडे वळणार नाही आहेत, बरोबर आहे ना. तुम्ही शाळा करताय किंवा तुम्ही कॉलेज करताय म्हणजे तुम्हाला याच फोकसमध्ये राहायचं आहे.
तर अशा वेळी कधी पण लक्षात घ्या की आपल्याला जास्त आवड कुठे येते, आपलं जास्त मन कुठे गुंततं आहे, आपल्याला जास्त नॉलेज शिकण्याची आवड कुठे आहे. मग ते आपल्या शिक्षणाबरोबर ते फॉलो करत जावं. ओके. काही जणांना पैसा कमवायला आवडतो, मग फक्त पैसाच कमवायचा, तर भरपूर वेगवेगळे दुसरे बिझनेस आहेत. काही जणांना वाटतं की लोकांना तिथे, तुम्हाला असं दिसतंय की नाही, लोकांना प्रॉब्लेम होतोय, लोकांना ही गोष्ट भेटत नाही आहे, मग लोक म्हणतात आहे की बाबा मला ही गोष्ट आणण्यासाठी एका मोठ्या सिटीमध्ये जावं लागणार आहे, मला तिथून आणावी लागणार, बघूया मी आठवड्याने किंवा महिन्याने जाणार आहे. म्हणजे बघा, तिथे एक बिझनेससुद्धा ट्रेड सुरू होते. जी गोष्ट त्याला महिन्याने भेटणार आहे ती तुम्ही दिवसाला आणून देऊ शकता का? त्याच्यासाठी तुम्ही काय काम करू शकता का? काय करायचं आहे का? तर जो कोण कस्टमर आहे, जो कोण त्याचा बिझनेसमॅन आहे, तो तिथून इथे फॉलो करण्यासाठी तुम्ही काय मदत करू शकता का? त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ब्रोकरेज मिळू शकतात. ओके. हा सुद्धा एक प्रकारचा छोटा मोठा बिझनेस आहे, कन्सल्ट करणं. ओके. म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला तिथे 10 रुपयाची ती वस्तू विकत पण घ्यायची नाही आणि इथे येऊन ती 12ला पण विकायची नाही, पण तुम्ही ती इझी कशी होईल, एखाद्याला चांगला सल्ला. आणि पण मी सांगितलं तसं की हे सगळं शिकायचं आहे अगोदर. ओके. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय, तुमच्या इथं नॅचरल रिसोर्सेस काय आहेत, जे तुमच्याकडे काय असं फळ येत आहे का, तुमच्याकडे अशी कुठली मसाले आहेत का ज्याची लागवड होते, तुमच्याकडे अशी कुठली औषधी वनस्पती आहेत का, तुमच्याकडे नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काही खनिज वगैरे अशा प्रकारचं आहे का, किंवा तुमच्याकडे काय तेल उत्पादन केलं जातं का, काही कडधान्य आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी, शेती कसली होते तुमच्याकडे, त्याला लागणारं रॉ मटेरियल म्हणजे इतर काही कृषी रिलेटेड असेल तर ती पुरवणारी कोण कोण आहेत, त्यांचे रेट्स काय आहेत. समजा तुम्हाला मी हे पूर्ण असं म्हणजे एकदम सगळ्यांसाठी बोलतो. तुम्ही तुमची आवड स्वतःहून शोधायची. समजा कपड्याचं दुकान असेल तर त्यावेळी तुम्ही बघायचं की लोक ब्रँडवाले यूज करतात का, लोक ब्रँडबद्दल बोलतात का, आणि लोकांना जर इकडचे कपडे महाग वाटतात तर मग स्वस्तातले कपडे तुम्ही कसे प्रोव्हाइड करू शकता. या सगळ्या गोष्टीवरती अभ्यास करा. म्हणजे प्रश्न बनवायचे छोटे फ्रीमधले प्रश्न सर्व, आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बिझनेस. कारण बघा, बल्ब बनवणाऱ्यांनी सुद्धा, वीज निर्मिती करणारे सुद्धा, टेलिफोन बनवणाऱ्यांनी सुद्धा, ॲप्लिकेशन म्हणजे अँड्रॉइड फोन आला किंवा iOS डिव्हाइस झाले, हे सगळे प्रश्नाचे उत्तरं आहेत. ज्यावेळी माणसाला पडलेली प्रश्नाची उत्तरं बिझनेसमध्ये रूपांतर झालेली आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न पडतो का, आणि तुम्हाला तो प्रश्न पडल्यावर तुम्ही गप्प राहता की तुम्ही म्हणता नाही बाबा हे कोणाला तरी विचारलं तर लोक हसतील त्याच्यावरती, हा असा विचार करताय. हा स्वतःला आधी विचारायचा आहे. आणि हे प्रश्न स्वतःला विचारणं हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सगळ्यांना विचारणं एकदम इझी असतं. तर मला प्रश्न पडले, मी कोणाला पण अरे मला असं असं वाटतं किंवा काय, त्याच्याने काय होणार आहे, एक तुम्ही टीका करत जाणार, तुम्ही बोलत जाणार, ह्या सगळ्या गोष्टी. तुम्ही जो त्याच्या रिलेटेड माणूस आहे त्याला प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडून तो सल्ला घेणं गरजेचं आहे. हे कधी पण लक्षात घ्या. ओके. फक्त आता एखादा समजा एक पकडून चला, एक पॉलिटिक्समध्ये वावरणारा माणूस आहे. ओके. आणि तो तुमच्या बिझनेसमध्ये होता, तुमचा ट्रेड सगळा चालू होता, काही प्रॉब्लेम झाला, त्याच्यानंतर तो काय, आता पॉलिटिक्सवाला माणूस कसा असतो, सगळ्या अँगलने बघणारा, त्याचा पॉलिटिकल व्ह्यू, त्याच्याकडे माणसं कशी फिरतील, ह्याचा फायदा कसा उठवून घेता येतील, मग तो काय करणार, तो त्याचा त्या राजनीती म्हणजे त्याच्याकडे जे असणारी क्वालिटी आहे त्याचा फायदा उपयोग करून घेणार, लोकांना भडकवणार, ते पूर्ण म्हणजे फोडायला बघणार. एखादा बिझनेसमॅन असेल म्हणा साध्या लेवलचा, की ज्याला दुसऱ्याचंच कधी पण पडलेलं असतं आणि तो तसल्याच भानगडीमध्ये असतो की काय म्हणतात, ह्याचं त्याला, त्याचं ह्याला, आणि लोकांवरती आरोप वगैरे अशा, तर तो काय करणार, तो त्याच्यामधून त्याचा काय शिस्त आहे का ते बघणार. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टीपासून कधी पण आपल्याला कशा पद्धतीने कुठल्या गोष्टी, हे नॉलेज घ्यायला सुरुवात करा, माणसं जज करायला सुरुवात करा. त्याच्यामुळे असे प्रश्न चार चौघात विचारण्यापेक्षा स्वतः त्याचा प्रश्न स्वतःला विचारा, त्याचं उत्तर शोधायला सुरुवात करा. मग त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही पुस्तकं वाचावे लागत असतील, कुठल्या माणसाला व्हिजिट करावे लागत असतील, इंटरनेटवरती शोधायला लागत असेल, त्या गोष्टीला सुरू करा. तुम्ही स्वतःहून प्रश्नाची उत्तर शोधायला सुरू करा. नाहीतर काय होईल, एक वेळ असं होईल की तुम्ही डिपेंडंट व्हाल, आणि ज्यावेळी तो व्यक्ती तुम्हाला सल्ला देणार ना किंवा काय नाही, त्यावेळी ती गोष्ट तुम्ही हरणार पूर्णपणे. हे लक्षात घ्या कधी पण. म्हणजे काय की स्वतःला अपग्रेड करण्यामध्ये जास्त वेळ खर्च करा, ना की त्यांना दुसऱ्याला प्रश्न विचारून त्याला अपग्रेड करत जा. कारण तुम्ही दुसऱ्याला ज्यावेळी प्रश्न विचारता तेव्हा तो त्याचं उत्तर शोधूनच सांगणार ना, का त्याच्याकडे असेल तर तो पटकन सांगेल, संलग्न व्यक्ती असेल तर. हे कधी पण लक्षात घ्या. त्याच्यामुळे
त्या गोष्टीवरती फोकस करा. ओके, थर्ड पर्सन आहे, जसं मी तुम्हाला आता मग असं पहिलं सांगितलं, इंडस्ट्री हे प्रश्न विचारणं. ओके, तिसरी गोष्ट काय आहे की एक वेबसाईट आहे. ओके, ज्या ऑनलाईनमध्ये जर तुम्ही गेलात, समजा आता तुमच्याकडे टायपिंगचं स्किल चांगलं आहे, तर कोणाला तुम्ही टायपिंग पूर्ण करून देऊ शकता. त्याच्यासाठी पण पैसे लागत नाही तुम्हाला. मोस्टली आपल्या लॅपटॉपवर किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ते काम पूर्ण करून त्याला फाईल डेटा एंट्रीचं काम पूर्ण करून देऊ शकता. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे पेंटिंगचं चांगलं स्किल आहे, ओके, पेंटिंगचं मोस्टली मी पण माझ्या म्हणजे शाळेच्या नंतरच्या टाईममध्ये मी ज्यावेळी जॉब करत होतो एक छोटा मोठा, त्यावेळी सुद्धा मी ही कामं केलेली आहेत. ओके, त्याच्यामध्ये पण चांगलं बेनिफिट मिळतं. कसं आहे की एक टाईम असतो फक्त, की ही एवढं स्क्वेअर फीट रंगवायचं आणि लगेच पैसे मिळतात. तर अशा अशा बेनिफिट अशा याच्यामध्ये पण हे राहतं. आणि मुळात कोण बघायला येत नाही तुम्ही काय काम करता, कसं सेंटरिंगच्या कामामध्ये पैसे मिळतात. आता ह्या सगळ्या गोष्टी बघा, ही मी कामं सांगतोय, पण हे असं नाही की तुम्ही डायरेक्ट करायला जायचं. तुमची बॉडी लँग्वेज पण तशी पाहिजे. आम्ही तर लपून गोष्टी केलेल्या आहेत ह्या सगळ्या फॅमिलीला न सांगता. कारण जर वडिलांना समजलं असतं तर मग त्यावेळी वाटच लागली असती. कारण वडील अक्षरशः 2 वर्ष वडिलांना समजलं नाही. 10वीला ज्यावेळी समजलं तेव्हा वडील रडत होते की असं मी काय केलं आहे. कारण गव्हर्नमेंट सर्वंट, त्यांना असं वाटायचं अरे एवढ्या वेळातच ह्याला कशाला काम करण्याची गरज आहे आणि एवढं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये कशाला शिकवतोय मग ह्या सगळ्या गोष्टी. ओके, तर त्याच्यासाठी म्हणून सांगतो की बिझनेस ही आवड आहे, स्वतःची आवड असणं गरजेचं आहे. ओके, तुम्हाला दुसऱ्यांनी काय शिकवून नंतर तुम्ही धावताय त्याच्याने काही नाही होणार. आणि एक लक्षात घ्या, वय वाढत जात आहे म्हणजे तुम्ही करू शकत नाही असं नाही आहे. तुम्हाला स्वतःचा काय म्हणतात स्वतःचा रिस्पेक्ट करता आला पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं घ्या. लोक तुम्हाला रिस्पेक्ट देतील तो नंतरचं भाग आहे, पण तुम्हाला स्वतः रिस्पेक्ट स्वतःचा आहे का, स्वतःला कमवता येतो का, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तेवढ्या. लोक रिस्पेक्ट करतीलच ज्यावेळी तुमचं काम दिसेल, या सगळ्या गोष्टी दिसेल. तो काय रिस्पेक्ट, तुम्ही चांगले कपडे घातले, चांगली तुम्ही जास्त शिक्षण केलं आहे, तर तो काय येतो अशातला भाग नाही आहे की तो कमवायला लागतो. आणि तो कमवण्यासाठी तुमचं कर्म चांगलं पाहिजे, हे लक्षात घ्या कधी पण. ओके, त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय की शाळेमध्ये असताना किंवा ह्या सगळ्या बिझनेसमध्ये मी जे नॉर्मल तुम्हाला सांगितलं तेवढ्या स्टडीमध्ये जास्त एक गोष्ट करा. कारण त्याच्यामध्ये तुम्ही अपग्रेड सातत्य ठेवा. म्हणजे मी असं नाही म्हणणार की तुम्ही बाकीच्या गोष्टी बघा, तुम्ही 2 तास देताय, 4 तास देताय, पण ते द्या कनेक्टिव्ह. जे छोटे मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांना भेटा, तिथे तुम्हाला मल्टीटास्किंग वर्क भेटेल. म्हणजे काय की तिथे तो मॅन्युफॅक्चरिंगपासून पॅकेजिंगपासून इतर बाकीच्या जर तो प्रोडक्टच्या रिलेटेड त्याचं सगळं काम करत असेल, तिथे तुमचा वेळ वाया घालवा, पण सेफ्टी पण बघा. ओके, मी असं सांगत नाही त्या. आणि अशी गोष्ट शिका की ज्या गोष्टीमधून तुमचं नॉलेज अपग्रेड राहील. ओके, हे महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, कमिटमेंटवरती जास्त फोकस करा. म्हणजे ज्यावेळी तुम्ही कोणाला आश्वासन देता की मी येणार आहे, मी काम करणार आहे, मी होणार आहे, एवढं हे करेन, त्यावेळी त्या गोष्टीला तर्कवितर्काच्या नुसार, एक एक्सेल शीटच्या नुसारच उत्तर द्या. असंच फक्त बोलू नका भावनिक होऊन, की नाही बाबा एकदमच तुम्ही आतुर झालात आणि सगळं सांगितलात. कारण कसं बघा, आता पेपरचा जॉब आमच्या वेळी आम्ही करायचो तर 5 वाजता उठायलाच लागायचं. पण अशा वेळी जर मी घरामध्ये अगोदर सांगून उठलो असतो तर नाही होणार. मग त्यावेळी त्यांना सांगावं लागायचं की बाबा मी जॉगिंगला जातोय. ओके, जॉगिंगला जातोय म्हणून बाहेर पडायचं आणि मग पेपर टाकून यायचं, 1-1.5 तासात संपवायचे आणि भेटायचे. पण त्यावेळी ते 150 रुपये भरपूर वाटायचे. कारण आपण स्वतः कमवलेले पैसे आहेत ना ते, आपल्याला माहिती आहे की त्याची व्हॅल्यू काय आहे सगळ्या गोष्टीची. असं आहे, वडिलांनी दिलेले तो भाग वेगळा राहतो असं आहे. त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या इम्प्लिमेंटमध्ये करा. आता असं मी म्हणत नाही की प्रत्येकाने पेपर टाकायचं. मी त्यावेळी ती पुस्तकं वाचलेली की बाबा अब्राहम लिंकनने सुद्धा पेपर टाकलेले, ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानुसार ती सगळ्या गोष्टी वाचल्याच्या नंतर समजलं की नाही बाबा, सुरुवात लहानपणापासूनच करणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीमधून. तर त्या हिशोबाने तुम्ही सुद्धा तुमचे जे कोण आयडियल असतील, सगळ्या गोष्टी असतील, त्याच्या पावलावर चाला. त्यांना देवताचं रूप देऊ नका. त्यांना स्वतःमध्ये कसं आणता येईल, स्वतःच्या कर्मामध्ये कसं आणता येईल. मी असं म्हणत नाही आहे की इथे 100% तसंच आहे तसंच होईल. ओके, पण मी म्हणेन 10%, 20%, 30%, 40%, 50% हळूहळू डेव्हलप कराल ना. माणूस आज शेवटी चुका होणारच आहे. चुका होणार. तर मला पण बहुतेक जण म्हणतात की कधी कधी काय कुठल्या गोष्टी झाल्या की अरे बाबा हे काढून टाक, हे त्याला शोभत नाही आहे, हे होत नाही आहे, ते होत नाही आहे. पण मुळात काय आहे,
तुम्ही काय बघितलं आहे, तुम्ही तो पार्थ बघणं गरजेचं आहे ना, तो रूट बघणं गरजेचं आहे. मी कशा आलं, कशा पद्धतीने आलं. त्याच्यामुळे कधी पण लक्षात घ्या, ते बनण्यासाठी 100% देणं गरजेचं आहे. त्याच्या पावलावर पाऊल चालणं गरजेचं, जे त्यांनी केलं आहे, जे कोण तुम्ही लीडर समजताय, ओके, त्या लीडरचे त्यांनी जे त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे ते तुम्ही केलं आहे का तुमच्या आयुष्यामध्ये? तुम्ही करताय का तशा गोष्टी? आणि करताय ते कितपत करताय? ह्या सर्व प्रश्न तुम्ही स्वतःशी विचारणं गरजेचं आहे. ओके, सुरुवातीपासून मी म्हणेन 12 म्हणजे वॉर्न बफेटने तर 11-12च्या वर्षानंतर काम सुरू केलेले आहे. ओके, टीनचे डब्बे विकणे, हे आज छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या स्टोरीज अवेलेबल आहेत. आता त्या स्टोरी बघून तुम्हाला बिझनेस येणार नाही आहे, तुम्ही स्वतः शोधणं गरजेचं आहे. तुम्ही रद्दी लोकांकडून सोसायटीमधून विकून सुद्धा त्याच्यामधून जर 4 पैसे कमवता, तो पण एक प्रकारचा बिझनेस आहे. आणि सोसायटीमध्ये काहीतरी नवीन, आता एक पकडून चालू आहे की आपल्या जवळ एक सोसायटी आहे जी बिल्डिंगमध्ये राहतात म्हणा किंवा गावामध्ये राहतात, त्यांच्यामधला भंगार घेतला. आता गावचंच उदाहरण पकडतो, तर गावामधून भंगार घेतला, तो विकला, त्याच्यामधून आलेल्या पैशामध्ये तुम्ही जिथे बस थांबते किंवा तिथे काहीतरी मुलांसाठी किंवा तुमच्याकडे जे काय तुमचं रिलिजियस प्लेस आहे तिथे तुम्ही एक न्यूजपेपर सुरू करताय त्या सगळ्या भंगारमधून. बघा, भंगार अस्ताव्यस्त पडलेला होता सगळीकडे, लोखंड, प्लास्टिक, हे ते गावामध्ये तुम्ही गोळा केलात, तुम्ही साफ केलात, तुमचं गाव पण चांगलं राहिलं. आणि तोच भंगार तुम्ही विकलात. आणि त्या भंगारमधून आलेल्या पैसा, असं तुम्ही डेली ठरवलात की प्रत्येकाकडून मी भंगार गोळा करणार, जे काय सगळ्या गोष्टी, आणि तो एका ठिकाणी ठेवणार, त्याच्यातून येणारा न्यूजपेपर मी इथे वाचायला देणार. तो पण एक प्रकारचा बिझनेस आहे. त्याला मॅनेज करण्यासाठी तुम्ही एक वेगळे 30% पैसे बाजूला काढलात. म्हणजे जे काम करणार नव्हतं त्याचा मोबदला सुद्धा तुम्ही घेतलात आणि त्या सर्व्हिसेस सुद्धा लोकांना दिल्यात. ती सुद्धा एक सुरुवात आहे. तिथून तुमची सुद्धा एक स्वतःचं वेगळं चरित्र मार्केटमध्ये तयार होत जातं. ओके, आणि तुम्ही अपग्रेड होत जातात. दुसरी गोष्ट काय आहे की ॲग्रिकल्चरमध्ये समजा तुम्ही ज्या जुने पेपर्स, जुनी रद्दी आहेत मुलांची शाळा सुरू झाल्याच्या नंतरच्या वगैरे सगळ्या गोष्टी, त्या तुम्ही एकजूट केलं गावाच्या लेवलवरती. आणि जी नवीन पोरं येतात त्यांना समजा कोणाला गरीब बिचारे आहेत, कुठल्या पण कम्युनिटीमधले असू दे, कुठल्या पण जातीचे असू दे, तो भाग वेगवेगळा राहतो. पण त्यांना समजा पुस्तकं लागतात, तुम्ही ते पुस्तकं प्रोव्हाइड करा. समजा त्याची किंमत 100 रुपये आहे, तर तुम्ही त्याला सांगा की बाबा हे पुस्तक 10 रुपयाला भेटेल तुला, 10 रुपये द्यावे लागतील आणि तुझं शिक्षण झाल्यानंतर पुन्हा रिटर्न करावे लागेल. ओके, अशा पद्धतीने काहीतरी नियमवले. हे पण छोटे मोठे बिझनेस आहेत आणि त्याचा एक वजाबाकी बेरीज सगळ्या गोष्टी ठेवून जावं, त्याच्याने पण तुमचा बिझनेस चांगल्या पद्धतीने होईल. तिसरी गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे काय, शिक्षण. म्हणजे आता समजा तुम्ही 10वी आहात किंवा 8वी आहेत, तुम्ही छोट्या मुलांना शिकवायला सुरुवात करा. काय होतं माहिती आहे, ज्यावेळी एखादी गोष्ट तुम्ही शिकता आणि ते एकामेकाबरोबर बोलत जाता किंवा काय, त्याच्याने तुमचं नॉलेजसुद्धा अपग्रेड होतं. ओके, हे सुद्धा बिझनेस तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर अजून बिझनेस करायचं म्हटलं तर जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय माहिती आहे की म्हणजे बहुतेक वेळा घडलेलं आहे की कधी कधी आम्हाला टिफिन घेऊन जाता येत नव्हतं स्कूलला. ओके, कारण आम्ही 4 भावंड होतो आणि अशावेळी समजा काही प्रॉब्लेम झाला घरामध्ये, काय ग्रॉसरीज रिलेटेड किंवा काही इतर, तर मग आम्ही निघूनच गेलो, लवकर क्लास होता म्हणून निघून गेलो. बहुतेक हे गावच्या लोकांना भरपूर फेस करावं लागतं, कारण बिचारे उपाशी राहतात आणि मग चालत येणं ह्या सगळ्या गोष्टी होतात. ओके, तर अशावेळी तुम्ही काय करू शकता की जे तुम्ही आणलेलं अन्न आहे, ओके, तुम्ही एक ग्रुप बनवणं गरजेचं आहे. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये एकामेकाबरोबर शेअरिंग करून जो बिचारा ज्याला भेटत नाही त्याला तुम्ही ते देऊ शकता. याच्याने काय होतं माहिती आहे, ह्याच्याने तुम्हाला एक वेगळं एक स्किल शिकता येतं की लोकांमध्ये कम्युनिकेशन, आपल्याला कॉन्टॅक्ट कसे बिल्डअप करता येतात, ज्याचे फ्रेंड नाहीत त्याच्याशी मित्र करतात, आणि उद्या त्याचं स्वरूप एक चांगल्या सामाजिक रूपाने पण होतं. तुम्ही चांगल्या राजकीय याच्यावरती जाऊ शकता. ते तुमचं स्किल बिल्डअप होतं. जसं मी सांगतो ना की माझ्या शाळेच्या वेळेमध्ये मी कोणाशी एवढं बोललो नव्हतो, कधी स्टेजवरती आलो नव्हतो. पण शाळा सुटल्याच्या नंतर, शाळा झाल्याच्या नंतर ज्यावेळी कॉलेजमध्ये आणि कामामध्ये वेळ आला, त्याच्यानंतर मग स्टेज शो आणि ह्या बाकीच्या गोष्टीची आवड निर्माण झाली. इनडायरेक्टली भीती पण दूर गेली, का तर बिझनेसला जवळ केलेला. तर तशाच पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टीतून पुढे जावा. त्याच्यानंतर आता काय की खेळाचे साहित्य अरेंज करा. जसं आता क्रिकेट सगळीकडेच खेळलं जातं. क्रिकेट खेळणारे किती माणसं आहेत, ओके, आणि काही माणसं अशी असतात जसे आपल्या मुली पकडूया, आपल्या बहिणी पकडूया, ओके, आपल्या गावातल्या, त्यांना तुम्हाला काय खेळण्याचे साहित्य आणून देता येईल का?
विकत घ्यायला सगळ्यांना परवडत नाही. कॉन्ट्रीब्युशनने काढा, ते ठेवा आणि त्याच्याबद्दल सांगा की बाबा हे खेळण्याचे साहित्य तुम्हाला यूज करायचं असेल सुट्टीच्या दिवशी, तर इथे तुम्हाला जे काय ₹10 ₹5 छोट्या लेवलवरतीच पकडा, एक टायमाला तुम्हाला तो पिगी बॅगमध्ये खर्च टाकावा लागणार. ह्याच्याने काय होणार, ते सुद्धा खेळत राहणार, तुमच्यामध्ये पण कशा ह्या छोट्या मोठ्या गोष्टी. मोबाईलमध्ये गुंतून राहू नका. मोबाईलमध्ये गुंतून राहिला तुमच्या ॲक्टिव्हिटी, कुठलीही मोठी माणसं अशा सिस्टीममध्ये राहत नाही. ते तेवढ्यापुरतं ते नॉलेज घेतात, बस पुढे आपल्याला कृतीमध्ये इम्प्लिमेंटमध्ये सगळ्या गोष्टी टाकतात. ओके, मोबाईलमध्ये गुंतून राहू नका, कुठल्याही ॲडिक्शन करून घेऊ नका. प्रत्येक गोष्टीमध्ये एक ठराविक टाईम ठरवा की 1 तास मी ह्याच्यासाठी देईन, 1 तासामध्ये मला काय करायचं आहे काय नाही करायचं, आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी होत्या. आणि खेळणं हा सर्वात मेन गोष्ट आहे. कुठलाही एक्सरसाइज करणं, मग तो छोटा मोठा व्यायाम असू दे, भले काय तुम्हाला जिमला जायचं वगैरे अशातला भाग नाही आहे, त्यासुद्धा सर्व्हिसेस तुम्ही छोट्या मोठ्या, तुम्हाला कवायत असेल, तुम्हाला मुलांना शिकवायला सुरुवात करा, फ्रीमध्ये सुरुवात करा. हळूहळू ज्यावेळी एक कसं आहे, तुम्हाला एक नाव येणं गरजेचं आहे. ओके, आपण भंगारवाल्याला भंगारवालाच का म्हणतो, कारण तो भंगार येतो आणि भंगार गोळा करतो. मग तुम्हाला तुमचं नाव काय आहे, तुम्हाला तुमची ओळख काय आहे, तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी जे नाव दिलं ते नाव नाही, तुमचं काय आहे, तुमचं स्वतःचं स्किल काय, तुम्ही कोण आहात, हे तुम्हाला विचारणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये असं जे स्किल आहे का लोक त्याच्याने तुम्हाला ओळखतात आणि तुम्ही ते काम पण व्यवस्थित पद्धतीने करता 100%. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, तर त्या अनुषंगाने स्वतःची तयारी करायला सुरुवात करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहोत हाऊसवाईफसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकसाठी, ह्या 2 गोष्टीवरती आपण चर्चा करू. ओके, किंवा त्याच्यातल्या एकावरती चर्चा करू. मग व्हिडिओज भरपूर मोठे होतात, 20-21 मिनटाचा, त्याबद्दल माफी मागतो मी. पण थँक्यू सो मच अँड हॅव अ गुड डे.